हा जेवायला अन्न पाहिजे चांगलं, राहायला घर पाहिजे आणि निवारा पाहिजे. ह्या गोष्टीत म्हणजे ह्या पलीकडे आता एवढं कॉम्पिटिशन वाढवून ठेवलंय आपण ज्या चक्रामध्ये फसलेलो आहोत. आता मुलांचं शिक्षण झालं, आपण बघतो तुझ्या गरजा कशा वाढत आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. तुला एखाद्या गोष्टीची गरज पाहिजे, आता फॅन, आता सिंपल आज 2 दिवस लाईट नाही आपल्याकडे, तर लोक अस्वस्थ झाले, अरे गावाला आलो, लाईट नाही, काय करायचं, कसं झोपायचं, काय व्हायचं. ह्यापूर्वी लाईट होती नव्हती, लाईट नव्हती, लाईट नसायची, पंखे नसायचे. आता पंखा नाही त्यामुळे झोप येत नाही, एसी नाही तर झोप नाही. त्या टायमाला काहीच नाही. अरे आम्हाला माहिती आहे, लहानपणी गावाला मी झोपायचो काकाच्या इकडे, त्या गॅलरीमध्ये, एवढ्या गॅलरीमध्ये आम्ही दोघं जण झोपायचो गरमीची. पंखा नाही, काही नाही, पुठ्ठा पण हलवायचो नाही, हवेची फक्त एक झुळूक मस्त आली ना, मस्त वाटायचं. दिवसभर खेळायचो मस्त की मातीमध्ये, तळ्यावरती जाऊन संध्याकाळी आंघोळ करायचो. आंघोळ वगैरे करून आलो मस्त फ्रेश, काजूच्या बियांचा डाव असायचे, दादाच्या दुकानात जायचो, दादालाच बिया विकायचो. कांदा, फरसाण, तो संतोष फरसाण आणि कांदा, दादा कांदा आपले फ्री द्यायचे, फरसाण घेऊन ती पार्टी. म्हणजे ज्या गोष्टीचं एवढं आकर्षण वाटायचं ना मला, छोटीशीच गोष्ट बाबा पण खूप आकर्षण. कारण मला पेप्सीवाला यायचा, अरे 10 बियांवरती एक पेप्सी, दूधवाली पेप्सी. तो घंटी वाजवत यायचा सायकलला, थर्माकोलचा बॉक्स असायचा आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकलेला असायचा, त्यामध्ये पेप्सी असायच्या आणि कलरच्या पेप्सी. अरे काय एक नंबर वाटायचा आकर्षण ना. 1 रुपयाला असायची, 10 बिया दिल्या तर ती पेप्सी मिळायची. तो आला पेप्सी मला की त्या काजू खाली 10 पळा, इकडे 10 बिया कुठल्या पळायचो आणि खिशात भरून आणून अरे पेप्सी खायचो. म्हणजे ती मजा जी आहे ना, एक नंबर मजा. गोळा खायचो आम्ही इथं, आपला कांतीलबाई आहेत ना, कांतीलबाईच्या पुढे ते आहेत ना गुजर, त्यांच्याकडे गोळा मिळायचा. गोळा हा एक नंबर बनवायचे ते, रोकडे घरीच बनवायचे ते. त्या साच्यामध्ये दही आणि हे टाकून मस्त गोळा बनवायचे, थंड गार वाटायचा तो गोळा. असा कुल्फी कशी काढतो आपण, त्याला बोलतो गोळा तो काढायचा. एक नंबर. म्हणजे ती मजा नाही गेली. संध्याकाळचा खेळायचो, आबादुबी, पकडापकडी, लपाछपी, लगोरी, संध्याकाळी काय बदाम सत्ती. काय बदाम सत्ती म्हणजे काय? बदाम सत्ती गेम असायचा, बदाम सत्ती. परत तो गोटू काय गुड्डूचा कुठला गेम होते, पट्ट्यांचे भरपूर गेम होते. नवा व्यापार पण खेळायचो. मजा म्हणजे यायची त्या टायमाला. आंबे आणायला जायचो रानामध्ये ना, आडी टाकायचो आंबे, एकटा जायचो आंबे आणायला, उतरवायचो आणि आडी टाकायची गवताच्या पिंडात. का आंबे लागायचे. आता रायवळी आंबे नको लोकांना झाले पाहिजे. मग ते आपण काय, आंबा तो खायला आंबाच लागतो चांगला, रायवळी आंबा एकदम चांगला लागतो खायला. काय काय आंबे जुने होते ना वाडीमध्ये, खोकरा ढेरांबा होता आपला, काय एक नंबर होता ढेरांबा, जबरदस्त मजा यायची. गणादा, तुझं बोलणं ऐकून मला असं भारी वाटतंय की तुमचं बालपण असं चांगल्यामध्ये गेलंय. आत्ताच्या मी सांगू, आत्ताची पिढी आहे ना, असे मोबाईल घेऊन घरातच बसले, मोबाईल, आणि खेळायला कोण मागत नाही, क्रिकेट खेळायला नाही. आम्ही फोन करतो, या क्रिकेट खेळायला या, कोण खेळायला या मागत नाही. आपली एवढी मजा यायची ना, खालची वाडी वरची वाडी अशी मॅच लावायचं ना, लय चिडायचं त्याला. मला हरायला आलो की बॅट आणि बॉल घेऊन लपून जायचं. आणि बॅट पण कसल्या त्याला मला फलकांड्याच्याच काढायचो. फलकांड्या ते नारलीचे पण काढतात ना, नारलीच्या सोपाची गाडी पण बनवायचो, त्यावरती बसून ओढायची. ह्याची पण ढेंगड्याची पण काढायचो. इथे पुढे आहे ना, पुढे काय आंबा आहे पुढे, हे आंब्यावर गेलो ना आपण. मग तिकडचं काय करताय? मेन आंबा आहे, इथं पण एक आंबा आहे खाली, त्याच्यावर जाऊन येऊ, मासा जाऊ. ठीक आहे, मार्शेच्या लिटीवर. चालेल.